समुद्राच्या बाजूला हाच आहे तो इथला घातक पॉइंट, ज्याला मामा भाताचा डोहा म्हणतात। पाणी तर नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सध्या आपला विदर्भाचा टूर सुरू आहे आणि विदर्भातले जे काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आत्ताच आपण गिरड्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज आहे शनिवार, तर मी जात आहे आज वारी हनुमान करायला। जातानाच आपण रस्त्यामध्ये शेगावच्या गजानन महाराजांचं सुद्धा दर्शन घेणार आहोत। तर वारी हनुमान हे अकोला जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे, ज्या ठिकाणी हनुमानाचं खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी एक खूप मोठं धरण सुद्धा आहे। त्या ठिकाणचं जे सातपुडा रांगेतलं जे काही सौंदर्य आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आज आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि सोबत आपल्याला आज आपला मित्र असणार आहे चिरायू। तर भाऊ आज आपल्या सारथी असणार आहेत, सध्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेले आहेत। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। वारी हनुमान हे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं एक प्रसिद्ध ठिकाण आहे। हे ठिकाण अकोल्यापासून 80 किलोमीटर तर शेगावपासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे। आम्ही आता खामगाव शहरामध्ये आहोत। या शहराला कॉटन सिटी आणि सिल्वर सिटी म्हणून ओळख आहे। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय खामगाव शहरामध्ये आणि खामगाव शहराबद्दल एक विशेष माहिती सांगायची म्हणजे विदर्भामधलं सर्वात मोठं जी कॉटन मार्केट आहे ते या शहरामध्ये आहे आणि या शहराला सिल्वर सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण या शहरामध्ये जी चांदी आहे याची खूप मोठी बाजारपेठ आहे आणि प्युअर फॉर्म मध्ये जे सिल्वर असतं ते तुम्हाला या ठिकाणी मिळतं। तर आता इथून पुढे आपण शेगावला जातोय आणि शेगाववरून आपल्याला टर्न घेऊन पुढे वारी हनुमानला रस्ता आहे, तो कसा आहे मी तुम्हाला पुढे दाखवतो। Continue on Maharashtra State Highway 173. मित्रांनो, आपण आता शेगाववरून आलो। शेगाववरून वरवट मार्गे सरळ आल्यानंतर आपण पोहोचतो सोनाळ्याला आणि सोनाळ्यावरून आपल्याला राईट साईडला टर्न घ्यावा लागतो। आता इथून जवळपास 5 ते 10 किलोमीटर अंतरावर वारी हनुमानचा आपल्याला पुढे गेट लागेल। पानी ही आगे मिल जाएगा। बस मित्रांनो, पुढे आल्यानंतर आपण आता हे वारी हनुमानचं गेट आहे आणि इथून आपल्याला इथून आतमध्ये जायचंय। इथून 5 किलोमीटर अंतरावर पुढे वारी हनुमानाचं मंदिर आहे आणि समोर जे तुम्हाला पहाड दिसत असतील ती आहे संपूर्ण सातपुडा पर्वतरांग। प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला सातपुडा डोंगररांगेचा खूपच सुंदर असा नजारा बघायला मिळतो। मुख्य रस्त्यापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर आत आल्यानंतर आपण या मंदिराजवळ येऊन पोहोचतो। या मंदिराला खूप मोठी प्रशस्त अशी पार्किंगची सुविधा आहे आणि ती सुद्धा निशुल्क। फायनली आपण मित्रांनो पोहोचलोय वारी हनुमान या ठिकाणी आणि इथे आहे मी सध्या पार्किंग मध्ये। माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणची ही पार्किंग आणि मागे ज्या ठिकाणी आहे हे मंदिर। तर आता इथून आपण मंदिरात जाऊ। या ठिकाणचं प्रवेशद्वार आणि इथून खाली जायला पायऱ्या आहेत, इथून खाली जावं लागतं। खाली एक नदी आहे। आता इथून आपण अशा प्रकारे काही पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि खाली त्या ठिकाणी नदी आहे। आता ते नदीत जे पाणी येतं इकडेच वरती वारी हनुमान म्हणून खूप मोठं धरण या ठिकाणी, ज्याचं पाणी जवळपास अकोल्यातील बऱ्याच गावांना त्या ठिकाणचं पिण्यासाठी पाणी पुरवलं जातं।
बघू शकता या ठिकाणची ही नदी आहे आणि इकडे समोरच हे आहे सातपुडा पर्वतरांग, त्यामध्येच हे मंदिर आहे। इकडं आहे मंदिर, आपल्याला तिकडे जायचं आहे। सध्या नदीला काही एवढं पाणी नाही आहे, पण ज्यावेळेस अतिप्रमाणात पाऊस होतो त्यावेळेस या नदीला भरपूर प्रमाणात पूर येतो। आणि समोर जे मंदिर दिसतंय त्या ठिकाणी एक डोहा आहे, तिथं सुद्धा आपण जाणार आहे। त्याला मामा भाताचा डोहा असं सुद्धा म्हटलं जातं। तर फुलप्रसादाचे दुकान आहेत काही। वरती जाताना सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला लागतं हे महादेवाचं जटाशंकर मंदिर। पाहू शकता सुंदर इथं एक गोमुख आहे आणि एक शिवपिंड आहे ज्यावरती ते पाणी पडतंय। सुरुवातीलाच वरती जाताना या ठिकाणी हे एक हनुमान मंदिर लागतं आणि इथून ह्या वरती जायला पायऱ्या। अरे रस्त्यामध्ये भरपूर या ठिकाणी माकडे आहेत, त्यांची थोडी भीती वाटते भाई। फक्त कॅमेरा ना घेऊ माझा। जय बजरंगबली। बाजूचं दृश्य पहा किती भारी दिसतंय। चला इकडे वरती मंदिरात जाऊ। इकडे नारळ फोडण्यासाठी जागा आहे आणि इथं चपला वगैरे काढून हे मुख्य मंदिर। या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे। रामदास स्वामींनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे उभारली, त्यापैकीच हे एक मंदिर आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये भगवान शंकराचे तसेच रामदास स्वामींचे आणि प्रभू श्री रामांचे मंदिर आहे। या मंदिरामध्ये हनुमानाची उभी असलेली खूप सुंदर अशी मूर्ती आहे। या मंदिराच्या बाजूला पहाड आणि जंगल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वानरसेना पाहायला मिळते। मंदिरात दर्शन करून खाली नदीकडे जात होतो। नदीकडे जात असतानाच या ठिकाणी नदीतले दगड जे आहेत हे शेवाळल्यामुळे खूप स्लिपरी झाले आहेत आणि तिथूनच माझा पाय सटकला आणि थोडी दुखापत झाली। पाय घसरल्यामुळे शेवाळलेले दगड तिथून खाली जायचा प्रयत्न करत होतो, पण पाय घसरला माझा। तिथं काच होते खाली, तर काच लागल्यामुळे बघू शकता अशा ठिकाणी पण थोडं काळजी घेतलं। तुमच्यासाठीच कंटेंट बनवता थोडं झालेलं आहे, काही विषय नाही, होऊन जातं। पाण्यात थोडंसं पाय धुवून घेऊ। दगड पाहू शकता मित्रांनो, इथून असं नदी जाताना पाहू शकता हे दगड की शेवाळलेले। आता तिथं मी जोरात पडलो पाय घसरून आणि तिथं खाली काच पडलेले होते, म्हणून माझ्या पायाला एका ठिकाणी थोडा कट लागला। अशा ठिकाणी जाताना जरा सावधानता बाळगायला पाहिजे। पाणी मंदिराकडे जाताना एक गोमुख आहे, त्यातून पाणी पडतंय
आणि विशेष म्हणजे इथलं सगळं पाणी जे आहे ते थंड आहे, पण या गोमुखातून जे पाणी पडतंय खाली हे कोमट पाणी आहे. आता हे कशामुळे हे माहिती नाही, बट एक वेगळी गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळाली. मित्रांनो इकडं आपण जातोय. इकडं एक मंदिर आहे आणि त्या बाजूलाच इथला सगळ्यात रिस्की पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जाण्यास त्या ठिकाणी बंदी आहे. कारण त्या ठिकाणी एक मामा भाचाचा डोहा आहे. असं म्हणतात की तिथं भोवरा आहे, म्हणजे तिथं जर कोणी गेलं पोहायला तर तो आतमध्ये ओढून घेतो आणि आतमध्ये गेलेला व्यक्ती परत बाहेर येऊ शकत नाही, कारण त्याची डेप्थ एवढी खोल आहे आणि आजपर्यंत ते किती खोल आहे त्याचा सुद्धा शोध लागलेला नाहीये. तर ते ठिकाण आपण आता पाहायला चाललोय. या ठिकाणी येऊन पोहोचलं मित्रांनो. या ठिकाणी बघा चेतावणी लिहिलेली आहे की मामा भाचाची डोहाची खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचे आहे. मामा भाचा डोहात आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची योग्य काळजी घ्या. आणि या ठिकाणी पूर्ण असं कंपाऊंड केलेलं आहे जेणेकरून कोणी इथं पोहायला जाऊ नये. त्यामुळे आपण सुद्धा काळजी घेतलं पाहिजे. इथं हे आसरा मातेचं मंदिर आहे आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूला हा डोहा आहे. यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे या ठिकाणी जाणं टाळा. विनाकारण उगीच स्टंट करण्यासाठी आपला जीव गमावू नका. आपण दर्शन घेऊ. आसरा मातेचं मंदिर आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला हाच आहे तो इथला घातक पॉइंट, ज्याला मामा भाचाचा डोहा म्हणतात. आणि एक्झॅक्ट त्याची खोली किती आतापर्यंत कोणीच मोजू शकलेलं नाहीये. बऱ्याच लोकांनी याची खोली मोजण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आतापर्यंत याची खोली किती याचा अंदाज नाही आलेला. पूर्ण साईडने याला कंपाऊंड केलेलं आहे आणि याच्या इकडे पलीकडून आहे वारी हनुमान धरण. तर त्या ठिकाणी पण बघू, आपण जाता येत असेल तर ते सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आता आसरा मातेच्या मंदिरा बाजूलाच एक इथं खूप मोठे खडक आहेत आणि त्या खडकाच्या मदत त्या ठिकाणी बघा एक नैसर्गिक टाका तयार झालेला आहे पाण्याचा. निसर्गाच्या हा चमत्कारच म्हणता येईल की नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी पाण्याचे टाके तयार झालेले आहेत. खूप मोठमोठे दगड आहेत आणि जंगल पण खूप घनदाट आहे. हा सातपुड्याचा पूर्ण भाग आहे आणि या एरियामध्ये आदिवासी लोक जास्त प्रमाणात राहतात.